माधवनगरमध्ये भटक्या कुत्र्यांचे नागरिकांवर हल्ले, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, नागरिक संतप्त। याविषयी सविस्तर माहिती अशी की सध्या गावात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली असून ती नागरिकांवर हल्ले करीत आहेत। मागील 2 दिवसापूर्वी एका शालेय विद्यार्थिनीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। यामुळे शाळेत जाणारी लहान मुले व वृद्ध यांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे। पालकांना लहान मुलांना शाळेत व घराबाहेर खेळण्यासाठी एकटे सोडणे चिंताजनक बनले आहे। गावात काही ठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांना पोषक वातावरण तयार झाले आहे। स्वच्छता नसल्यामुळे परिसरात भटक्या कुत्र्यांचा मुक्त संचार सुरू असून याबाबत नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस कारवाई केली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे कारण प्रशासनाकडून दिले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। यामुळे रस्त्यावरून ये-जा करणारे वृद्ध, महिला आणि शालेय विद्यार्थी सतत भीतीच्या छायेखाली वावरताना दिसत आहेत। मात्र ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याऐवजी कारणेच पुढे केली जात असल्याने नागरिकात संतापाची लाट उसळली आहे। आत्ता तरी ग्रामपंचायत प्रशासनास जाग येणार का? भटक्या कुत्र्यांवर प्रभावी उपाययोजना करणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे। त्वरित ग्रामपंचायतीने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे।